नमस्कार, मी ॲडव्होकेट यशवंत महादेव साधू। आजच्या आपल्या व्हिडिओचा जो विषय आहे तो म्हणजे डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्टचे कलम 22। आता डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्टचे कलम 22 काय सांगतं तर न्यायाधीश पीडितेच्या शारीरिक आणि भावनिक त्याचबरोबर आर्थिक नुकसान भरपाईचा आदेश या कलमाखाली करू शकतात। ज्या वेळेला एखाद्या पीडित स्त्रीवर घरगुती हिंसाचार होत असतो त्यावेळेला त्या हिंसाचारामुळे झालेले नुकसान मग ते आर्थिक असेल, शारीरिक असेल किंवा भावनिक असेल तर ते भरून काढण्यासाठी अशा प्रकारचा आदेश न्यायाधीश साहेब करू शकतात। म्हणून ज्या वेळेला एखादी पीडित स्त्री क्लायंट म्हणून आपल्याकडे येईल त्यावेळेला आपण डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्टचे कलम 22 नुसार आपण अर्जामध्ये मागणी केली पाहिजे आणि त्यावेळेला भावनिक किंवा शारीरिक किंवा मानसिक जे काही छळ झालेला असेल, जे काही नुकसान झालेलं असेल त्या सर्व नुकसानाची भरपाई सामनेवाल्यांनी म्हणजे प्रतिवादींनी पीडित स्त्रीला द्यावी अशा प्रकारे आपण आदेश करण्यासाठी न्यायाधीश साहेबांना विनंती केली पाहिजे। आता अशा प्रकारचा आदेश करताना न्यायाधीश साहेब मुख्यत्वे करून पुढील घटक विचाराधीन घेतात, ते म्हणजे शारीरिक जखमा किंवा नुकसान, भावनिक दुःख किंवा हानी आणि हिंसाचारामुळे झालेले आर्थिक नुकसान। म्हणजे जर एखाद्या पीडित स्त्रीला नोकरी सोडावी लागली असेल तर त्याचेही पगाराची नुकसान भरपाई त्या पीडितेच्या सामनेवाल्यांकडून न्यायाधीश साहेब करू शकतात किंवा त्या कौटुंबिक हिंसाचारामुळे त्या स्त्रीला जखम झाली असेल आणि त्यासाठी डॉक्टर खर्च आला असेल तर त्या डॉक्टर खर्चाचा सुद्धा त्या ठिकाणी नुकसान त्या स्त्रीला मिळावं म्हणून न्यायाधीश साहेब आदेश करू शकतात। त्याचबरोबर त्या स्त्रीची काही भावनिक नुकसान झालं असेल, जर का मनोबळ खचलं असेल तर अशा प्रकारे त्यासाठी सुद्धा न्यायाधीश साहेब कलम 22 नुसार अशा प्रकारचा आदेश करून त्या पीडितेला न्याय देऊ शकतात। आणि म्हणून आपण ज्या वेळेला एखादी स्त्री पीडिता म्हणून आपल्याकडे येत असेल आणि क्लायंट म्हणून तिचं काम करण्याची आपल्याला जेव्हा किंवा निश्चितपणे संधी प्राप्त होत असेल तेव्हा डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्टचे कलम 22 चा आपण उपयोग करून घेतला पाहिजे। धन्यवाद।